31 डिसेंबर 2024। तर ही तारीख पाहून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ इतक्या उशिरा का? तर झालं असं होतं की त्या सुमारे चॅनलवर हम्पी सिरीज संपून गोकर्ण सिरीज सुरू करावी की नवीन वर्षाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल, असा प्रश्न मी यूट्यूब कम्युनिटी पोस्टवर विचारला होता आणि त्यावेळेला बऱ्याच जणांनी मला गोकर्ण सिरीज आधी पाहायची आहे असं म्हटलं होतं वोट्स थ्रू, त्यामुळे हा व्हिडिओ यायला उशीर। चला तर मग सुरू करूया आपला हा इयर एंड रोड ट्रिपचा व्हिडिओ। मी नूपुर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नूपुर सुमुख। लेट्स गेट स्टार्टेड। तर ह्या इयर एंड ट्रिपसाठी आम्ही कुठे गेलो होतो हे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला समजेलच, पण त्या ट्रिपच्या वेळेला मी इंस्टाग्रामवर तिकडचे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज माझ्या स्टोरीजवरती शेअर केले होते आणि मला बऱ्याच जणांनी पर्सनल मेसेज केले होते त्या ठिकाणाची माहिती विचारण्याबद्दल। तर ह्या व्हिडिओमध्ये ती माहिती तुम्हाला पुढे मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर मागच्या काही वर्षांपासून आम्ही न्यू इयर पार्टीजना रामराम ठोकलाय। हल्ली आम्हाला इयर एंड पार्टीजपेक्षा इयर एंड ट्रिप्स जास्त आवडतात आणि व्हॅल्युएबल वाटतात, कारण ही एक खूप छान वेळ असते गेलेल्या वर्षाबद्दल, त्यात आपण केलेल्या चुकांवर आत्मपरीक्षण करण्याची, आणि ह्यामुळे एक खूप वेगळा सेल्फ अवेअरनेस येतो बिफोर द न्यू इयर रोल्स इन। त्यामुळे सेल्फ इंट्रोस्पेक्शन अर्थातच आत्मपरीक्षण आणि सेल्फ अवेअरनेस म्हणजेच स्वतःविषयीची जागरूकता, या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतात। आणि जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात असतो त्यावेळेला या गोष्टी सहजच घडून जातात। आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता आम्ही येऊन पोचलोय कात्रजच्या भोगद्यापर्यंत आणि आम्ही आता निघालोय सातारा हायवे मार्गे पुढे उंब्रज चिपळूण रस्त्याकडे, आणि तिथून आपण पुढे जाणार आहोत कोयना नगर इकडे। आणि सकाळी निघाल्यानंतर नाश्त्यासाठी आम्ही इथे कैलास फूड कोर्ट इथे आलो आहे, आणि हे खरंच खूप छान सोयीचं झालेलं आहे। महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन ते अगदी चाट आयटम्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत। वॉशरूम्स क्लीन आहेत, आणि सकाळी सकाळी मस्त मिसळपाव, वडा सांबार, इडली सांबार, पोहे असा पोटभर नाश्ता करून आम्ही पुढे निघालो। आणि ह्या रूटवर आम्हाला 2 टोल लागले। त्यातला पहिला टोल होता खेड टोल प्लाझा 120 रुपये आणि आणेवाडी टोल प्लाझा 80 रुपये। हायवेवरून एक लेफ्ट टर्न आहे जो आमचाही मिस झाला अगोदर, मग त्यामुळे आम्ही पुढे जाऊन यू टर्न घेऊन आता हा जो उंब्रज चिपळूण रस्ता आहे त्याला लागलो आहे। इथूनच पुढे आपल्याला जायचं। जसं जसं डेस्टिनेशनच्या जवळ पोचत होतो तसा निसर्ग अधिकच सुंदर होत होता, त्यामुळे गाडीमध्ये थांबवून थोडा वेळ निसर्गाचा आस्वाद घेऊन मग आम्ही पुढे निघालो। आणि इथून पुढचा जो पॅच होता रस्त्याचा, इथे काम चालू होतं आणि रस्ता खूपच खराब होता।
पण मला असं वाटतं जेवढा रस्ता पक्का नसतो तेवढा निसर्ग जास्त जवळ असतो. पक्के रस्ते जिथे बनतात तिथे जास्त लोकं येतात, जास्त गर्दी होते आणि तो एरिया अनटच्ड राहत नाही. आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ह्या कमानीच्या पुढे हा रस्ता खूप छान पुन्हा झालेला आहे. आणि नंतर थोडासा चढ होता आणि त्या चढावरनं गाडीवर गेल्यानंतर आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. आणि फायनली निसर्गाच्या कुशीत पोचल्यावर कसं वाटतं त्याची अनुभूती पुढच्या काही क्लिप्समध्ये तुम्ही घ्या. आणि आता क्विकली या रूमची एक टूअर देते तुम्हाला. हे आपण एंटर केल्यानंतर छोटासा पॅसेज आहे इकडे. तिथे एक ड्रेसिंग टेबल आहे, केटल आहे आणि एक फुल लेंथ मिरर आहे. त्यानंतर इथून आपण एंटर करून आत आलो. इथे एक वॉशरूम आहे, बऱ्यापैकी क्लीन होतं. गीझर होता गरम पाण्यासाठी. इथे सुद्धा मिरर, वॉश बेसिन, बऱ्यापैकी मोठं बाथरूम आहे. पुढे पॅसेजमधून आत गेल्यानंतर एक मोठी रूम आहे. ही रूम साईज तुम्ही बघू शकता. खूपच प्रशस्त रूम आहे. एक क्लॉझेट होतं कपड्यांसाठी. एक टेबल प्रोव्हाइड केलं आहे जिथे मग्स दिलेत, पाण्याचा एक जार आहे. कोयना धरणाचे पेंटिंग्स इकडे लावलेले आहेत. त्यासोबत TV आहे आणि एक टीपॉय आणि 2 चेअर्ससुद्धा प्रोव्हाइड केलेल्या आहेत. एअर कंडिशन्ड रूम आहे. एक व्यवस्थित मोठा बेड आहे आणि ही पूर्ण सीलिंग हाईट तुम्ही बघाल तर भरपूर मोठी अशी ही रूम आहे. आणि आता घेऊया इकडच्या प्रॉपर्टीची टूअर.
पीसफुल. जस्ट वन वर्ड. जस्ट वन वर्ड. एका शब्दात. पीसफुल. आम्ही सकाळी निघून दुपारपर्यंत इथे आम्ही पोचलो होतो, त्यामुळे आम्ही डायरेक्ट जेवायला गेलो. आम्हाला रूममध्ये जेवण हवं होतं पण ते देऊ शकणार नव्हते, त्यामुळे मग आम्ही बाहेर त्यांच्या रेस्टॉरंटमध्येच आलो. इथे व्हेज हंडी आणि दाल खिचडी, चपाती, भाकरी, लोणचं असं आम्ही ऑर्डर केलेलं. आणि टू फिनिश द लंच विथ वी हॅड ऑर्डर्ड बटरमिल्क अर्थात ताक. आणि डिसेंबरचा महिना होता अर्थात 31 डिसेंबर, त्यामुळे संध्याकाळी इथे तुम्हाला बार्बेक्यू अरेंजमेंटसुद्धा आम्ही करून देऊ असं ते म्हणाले होते. आणि जेवण झाल्यानंतर थोडीशी शतपावली करण्यासाठी आम्ही त्या विलाच्या पुढून एक वाट जात होती, तिथे जायचं ठरवलं. आणि खूप झाडी होती तिथे, त्यामुळे सावली होती. आणि हा जो ब्रिज तुम्ही पुढे पाहताय तो अक्षरशः कुठे संपतोय काहीच इथून दिसत नव्हतं, त्यामुळे मग आम्ही इथूनच मागे वळालो. थोडी भीती वाटली आणि मग म्हटलं नको जायला ह्याच्या पलीकडे, त्यामुळे मग इथूनच आम्ही वळालो. आणि पुढे म्हटलं रूमवर जाऊन थोडा वेळ आराम करावा. इथूनच जायचं ना रूमकडे? इथे मोबाईलला नेटवर्क खूप वीक होतं आणि वायफाय तर इथे नाहीच आहे, त्यामुळे फोन जवळ नसल्या कारणाने इथे छान संवाद घडून येत होता. खूप छान कम्युनिकेशन होत होतं आणि खरोखरच निसर्गाशी एकरूप झाल्याची भावना अखंड जाणवत होती. संध्याकाळी आम्ही चहा पिण्यासाठी इथे आलो, त्यावेळेला इथे जवळच एक टेकडी होती आणि तिथून सनसेट दिसतो असं आम्हाला कळलं, त्यामुळे संध्याकाळी किती वाजता निघावं वगैरे हे प्लॅनिंग आमचं इकडे चाललं होतं. साठी काय करणार आहे सांगतो. आणि पंखा मागा जरा प्लीज. हो या कोयनानगरमध्ये पाहण्यासारखं करण्यासारखं बरंच काही आहे, पण आम्ही 1 दिवसाची सुट्टी घेऊन इथे आलो होतो, ते फक्त रिलॅक्स होण्यासाठी. त्यामुळे कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरी, इथले किल्ले आणि इतर प्रेक्षणीय स्थळं पुन्हा केव्हा तरी पाहू असं म्हणत हे पुस्तक बंद केलं आणि इव्हनिंग वॉकसाठी सूर्याच्या दिशेने चालू लागलो. आणि सूर्याच्या दिशेने चालता चालता आम्हाला एक छोटीशी गल्ली मिळाली आणि तिथे आम्ही वर जेव्हा गेलो त्यावेळेला तिथे एक छोटी टेकडी होती आणि तिथून आम्हाला खूप सुंदर असा सनसेट दिसला. आणि लास्ट सनसेट ऑफ 2024 हे रील जे मी टाकलं होतं ते इकडेच आम्ही शूट केलं होतं. हां कुठे मला माहिती नाही, आता नाही देते. पहिल्या शिट्टीला बरोबर दिलेलं त्याने. आणि आमच्या स्टेपासून काही पावलं बाहेर येताच आम्हाला ह्या डॉगीची सोबत मिळाली. आणि आम्ही कुठेही गेलो आणि तिथे जर प्राणी असतील तर सुमुखला त्यांच्याशी खूप इंटरॅक्ट करायचं असतं. आणि माणसं एक वेळ नसली तरी त्याला चालतं, पण त्याला प्राणी हवे असतात. आणि बऱ्याचदा ते प्राणी त्याच्याजवळ येतात सुद्धा, लाडसुद्धा करून घेतात. इथे जवळच राहणाऱ्या कुणाचा तरी हा पेट डॉग होता. नंतर आम्हाला कळलं याचं नाव सोन्या होतं म्हणून. आणि हा खूप गोड डॉग होता, पूर्ण वेळ आमच्या सोबतच होता. भाऊ कोणाचा आहे तू? काय झालं? तू काय शोधतोय? काय शोधतोय तू? टाइमलॅप्स लावायचा होता शार्दूल. आमच्या बऱ्याचशा व्लॉग्समध्ये तुम्ही सनराईज आणि सनसेटचे टाइमलॅप्स पाहिले असतील, पण आज खरोखरच आम्ही इतके निवांत होतो की
तो सनसेट होताना पाहिला, पण कॅमेऱ्यात टिपायचा मात्र ह्यावेळे राहून गेला. तर कुठे रस्ता काय, हा कुठून आलाय आम्हाला काही माहिती नाही. त्याने ॲक्च्युली आम्हाला गाईड केलं. आम्हाला सनसेट बघायचा होता आणि आमच्या हॉटेलमधनं एक होते ते ट्रेकला नेणार होते सनसेटच्या. तर तो 4 वाजता ते करणार होते आणि खूप दमलो होतो, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. आणि नंतर म्हटलं डायरेक्शन आपल्याला ज्या साईडला होतो सनसेट त्या डायरेक्शनच्या बाजूने आपण वॉक करत जाऊया, दिसला तर दिसला. तर आम्ही अक्षरशः आमच्या हॉटेलच्या बाहेर आलो आणि त्या बाहेर आल्याच्या स्पॉटपासून हा कुत्रा आमच्या सोबत आहे आणि हा अक्षरशः त्या गल्लीतनं घेऊन आला. घाबरे, हा कुत्रा म्हटलं मी, आमच्या सोबत आहे. आमच्या अक्षरशः सोबत आहे तिथपासून. आणि पूर्ण ही गल्ली, मेन रोडपासून ही गल्ली अशी पूर्ण इथे आत जाऊन वर जातोय हा रस्ता. आणि हा घेऊन आला आम्हाला अक्षरशः स्पॉटवर आणि इथून आम्हाला सनसेट दिसला. जायचं का? हो रे, होय, चला. बघू येतो का आपल्याबरोबर. आला लगेच. आम्ही लोहगडावर ट्रेकला गेलेलो खूप सकाळी आणि कोणीच नव्हतं गडावर जाताना. तर थोडं किल्ला तर तो एकदम काही वाटत नाही सेफ, पण कोणीच नव्हतं सोबत. तर सकाळी सकाळी थोडंसं हे वाटत होतं. तर एक कुत्रा अख्खा लोहगड आम्ही वर पोचेपर्यंत आमच्या सोबत होता तिथे सुद्धा. आणि आम्ही वर पोचल्यानंतर तिकडे आली तोपर्यंत काही लोक, आणि वरही होती गडावर तेव्हा काही लोक. त्यानंतर काहीच नाही वाटलं, पण अख्खी वाट कोणी नव्हतं त्या पायऱ्यांवर, तिथे तो आमच्या सोबत होता. ना इथून हा कुठेतरी जात होता वर रस्ता, हा पूर्ण आमच्या सोबत आला. आणि आता आम्ही थांबलो ना तर तो थांबलाय. फोटो काढायपर्यंत होता तो थांबला होता. तो थांब, बघूया काय करतो. थांब, चालू नको. मी आलो इथे हॉटेलजवळ, तोपर्यंत हा इथे होता आणि ही इज गॉन. कुठे आहे ते पण दिसत नाही आता त्याला. आता काय पुढचं दाखवणार आहे आम्हाला? चल जाऊ आपण. दाखवणार आहे आम्हाला. चल, मी पण लावून राहतो. यो आहोत. चल 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 चल. हाय, हा, चल चल चल. दिवारची आठवण झाली रे. होय. आणि ही वाट पाहून आम्हाला गोव्याच्या दिवार आयलंडची आठवण झाली. तिथे सुद्धा संध्याकाळी आम्ही असंच एक कम्युनिटी लिव्हिंग तिकडचं पाहण्यासाठी एक इव्हिनिंग वॉक घेतला होता आणि त्याचा व्लॉगसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तर तो नक्की पहा. आणि आत्ता तुम्ही हे पाहताय हे आहे कोयना धरण. आणि हा स्टे असाच एका टेकडीवर होता. इथे विशेष दुकानं नव्हती किंवा खाण्याचे काही स्टॉल्स वगैरे सुद्धा नव्हते. मोजकी बंगले होते, मोजकी घरं होती आणि सगळे एकमेकांना ओळखत होते. तुम्ही बघू शकता इथे जास्त लोकंसुद्धा पाहायला मिळत नाहीत. 3 सांज झाले आम्ही रूमवर आलो आणि इकडे आम्ही रूमच्या आत बसतच नव्हतो. खरं तर अखंड आम्ही इकडच्या ह्या बॅल्कनीमध्ये बसून सारखं हा कोयना धरणाचा व्ह्यू पाहत बसायचो. पाण्याकडे बघून खूप शांत वाटतं. मी अनेक वेळा माझ्या व्लॉग्समध्ये बोलली आहे. आणि इथे आता तुम्ही पाहू शकता या धरणावर लाईटसुद्धा लागलेत. आणि ही रूम घेण्यामागचं कारण हे आहे की उद्या म्हणजे 1 जानेवारी 2025चा जो सूर्योदय आहे तो पाहण्यासाठी आम्हाला कुठेही जावं लागणार नाही आहे. राईट हिअर इकडे समोर आपल्याला तो सूर्योदय पाहायला मिळणार आहे आणि केवळ तो सनराईज पाहण्यासाठी म्हणून आम्ही इथे राहायला आलो. भजी विथ व्ह्यू. कसं वाटतंय? इथे बेसिकली मार्केट खूप लांब आहे, त्यामुळे जेवणाची ऑर्डर आगाऊ द्यायला लागते. तर चहाच्या वेळेस त्यांनी आमच्याकडनं जेवणाची ऑर्डर घेतली होती. आम्ही अंडा पकोडा, चिकन सूप, चिकन मसाला, भाकरी आणि जिरा राईस वगैरे ऑर्डर केलं होतं. जेवण अतिशय छान होतं आणि त्यानंतर आम्ही काही वेळ स्टार गेझिंगसुद्धा इथे केलं.
गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक. सकाळ झाल्यावर उठून बाहेर आलो तर बाल्कनीमधनं खूप सुंदर नजारा दिसत होता आणि पुढच्या काही क्लिप्समध्ये तुम्ही सनराईजचा टाईम लॅप्स पाहणार आहात. तर सनराईज पाहून नाश्ता करून आवरून आता ह्या सुंदर प्रॉपर्टीचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. तर आम्ही नेमकं राहिलो कुठे होतो ते सुद्धा तुम्हाला सांगते. आम्ही कोयनानगर येथे विंड शॅलेट या प्रॉपर्टीमध्ये राहिलो होतो. हा एक विला आहे ज्याच्यात 4 रूम्स आहेत, 2 ग्राउंडला आहेत आणि 2 फर्स्ट फ्लोअरला आहेत. आय वुड रेकमेंड तुम्ही पहिल्या मजल्यावरची रूम घ्या, म्हणजे जी आम्ही घेतली होती, आणि तिथून खूप उत्तम नजारा तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे ह्या रिसॉर्टमधनं तुम्हाला पाहायला मिळतो. आणि ही प्रॉपर्टी बेसिकली 2 स्टार प्रॉपर्टी आहे, पण अजिबात 2 स्टार वाटत नाही. स्वच्छतेपासून जेवणापर्यंत आणि रूममध्ये आत दिलेल्या सुखसोयी सगळ्या 3 स्टारपर्यंत तुम्ही म्हणू शकता. 2 स्टार अजिबात वाटत नाही. आणि ते म्हणतात त्यानुसार हे खरंच युअर होम इन द व्हॅलीचा फील तुम्हाला येईल. उत्तम कोकणी पद्धतीचं जेवण अवेलेबल आहे. हे मेन्यू कार्ड मी तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये तुम्ही मेन्यू पॉज करून पाहू शकता. रेट्स फार अगदी स्वस्त असंही नाही आहे, पण जे आहेत ते ओके आहेत. प्रॉपर्टीच्या तुलनेत विचार केला तर खरंच रिझनेबल आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मेन्यूमध्ये दिलेलं सगळंच इथे मिळेल असं नाही आहे, कारण मार्केट थोडं दूर आहे. त्यामुळे आधीच तुम्ही कॉन्व्हर्सेशन त्यांच्याशी ह्याबद्दलचं करून तुमचं जेवण वगैरे येण्याआधीसुद्धा ठरवून घेऊ शकता. बार्बेक्यूसाठी सुद्धा आधी सांगावं लागतं. आणि रूम्ससुद्धा तुम्ही पाहिली, रूम साईज अतिशय छान होती आणि प्रशस्त होत्या ह्या खोल्या एकंदरीतच. आणि या रूमचं टॅरिफ जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. ही रूम आम्हाला फक्त 2250 रुपयामध्ये मिळाली होती. आणि आम्ही बऱ्याचदा ॲप्समध्ये कंपेअर करून बुकिंग करतो, कधी मेक माय ट्रिप, कधी गो IBBO, किंवा ज्या ॲपवर आम्हाला डिस्काउंट्स मिळतात आम्ही तिथून हे बुकिंग करतो. तर ही रूम होती फक्त 2200 रुपयाची आणि ह्याच्यामध्ये पॅसेजपासून ती रूम ते बाल्कनी सगळं मोठं होतं. ही एक शेअर्ड बाल्कनी आहे बेसिकली. डाव्या हाताला सुद्धा एक रूम आहे आणि मध्ये एक पार्टिशन ते घालून देतात इथे आपल्याला, त्यामुळे काही हरकत नाही आहे हे घ्यायला. आणि मी एक बघितलं की असं बाल्कनीत पूर्ण वेळ काढणारी फार कमी लोकं असतात. कदाचित आम्ही त्यातले एक आहोत, त्यामुळे आमच्या शेजारचे तर त्या बाल्कनीत येतसुद्धा नव्हते, पण आम्ही मात्र पूर्ण वेळ ह्या बाल्कनीचा खूप सुंदर असा उपयोग करून घेतला. तर मी निश्चितच ही जागा रेकमेंड करीन. पुण्यापासून साधारण एक 4-4.5 तास यायला आम्हाला इथे लागले होते. आणि तुम्ही इकडे आलात तर तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन अशी सुद्धा करू शकता की इथे 2-3 दिवस राहून तुम्ही ह्यांच्या थ्रूच त्यांच्यासोबत वाईल्ड लाईफ सफारी वगैरेसाठी जाऊ शकता. कारण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अर्थात टायगर रिझर्व इथे आहे, सह्याद्री टायगर रिझर्व. तर तुम्ही त्याचं बुकिंग वगैरे सुद्धा साठी इकडच्या लोकांशी संपर्क करून प्लॅन करू शकता. ही ती पार्टिशन आहे जे मी तुम्हाला म्हटलं. पावसाळी ट्रिपसाठी तर खूपच उत्तम ठिकाण आहे. फक्त लाईट आणि व्होल्टेजबद्दलचं डिस्कशन तुम्ही फोनवर अगोदर करून घ्या. तुमचं नाव आणि थोडीशी माहिती. माझं नाव विठोबा शंकरबाई. मी दापोलीवरून आलो इथे शेपचं काम करतो. तर इकडचं लोकेशन खूप छान आहे. गेस्ट लोक येतात ते पण सुंदर आहे, छान बोलतात वगैरे. आणि इकडचे प्रॉपर्टी पण एकदम मस्त आहे आणि आमचे मालक पण सुंदर चांगले आहेत. ओके, इथे छान आहे आणि हे जेवण खूपच छान बनवतात. रूम्स वगैरे पण छान आहेत इथे. बाकीचे डिटेल्स तर तुम्ही बघायलाच व्हिडिओ. तर हे विठोबा दादा होते आणि ते खूप शाय आहेत. त्यांना नेमकं काय मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे कॅमेऱ्यासमोर ते समजलं नाही, पण ते कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी खास हा शेफ कोट वगैरे घालून आले होते. ते बघून मला खूप बरं वाटलं. आणि जागा खरंच खूप छान आहे. खरंच ते खूप छान हँडल करतात हे सगळं आणि त्यांच्या भावना निश्चितच तुमच्यापर्यंत पोचल्या असतील. ह्यानंतर आम्ही इथून चेकआउट केलं आणि मग पुढे एका देवळात गेलो होतो. चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू. आणि इथून बाहेर पडल्यावर आज वर्षाचा पहिलाच दिवस होता, त्यामुळे मी पाहत होते कुठे जवळपास इथे मंदिर आहे का. आणि आमच्या रिसॉर्टमधनं बाहेर पडल्यावर
लगेचच समोर इकडे काही अंतरावर एक हनुमान मंदिर आहे असं आम्हाला कळलं. त्यामुळे म्हटलं सगळ्यात पहिले आपण देवाचं दर्शन घेऊ आणि त्यासाठी आम्ही या हनुमान मंदिरात आलो. तर ते उघडलं सुद्धा नव्हतं, ते लॉक्ड होतं. मग आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं, देवाला नमस्कार केला, हे वर्ष सगळ्यांना छान जाऊ देत अशी प्रार्थना केली आणि मग इथून पुढे निघालो. पुण्याहून इतक्या दूर कोयना नगरला आलो आहे आणि कोयना हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनची माहिती न घेताच पुन्हा पुण्याला जाणं काही मनाला पटत नव्हतं. म्हणून कोयना वीज निर्मितीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्ही नेहरू गार्डन इथे पोचलो. डॅमचा ना, बहुतेक संध्याकाळी सुरू करत असतील कारंजे. धरणावरनं जी संपूर्ण महाराष्ट्राला वीज निर्मिती होते, तर त्याचा जो हा प्रकल्प आहे त्याचं एक मॉडेल इथे उभारण्यात आलं आहे. हे इथपासून पूर्ण कुठून आहे सुमुख? इथूनच आहे ना पूर्ण. हे बघ, हा जो आहे ना समोर, हा कोयना धरणाचा बांध आहे. हां, बांध येतो. बरोबर. थांब मी झूम करून दाखवते. बरोबर. हां, आणि वरनं जर एरियल व्ह्यू बघितला तर पूर्ण धरण कसं दिसेल, तो प्रकल्प त्यांनी हा उभा केलेला आहे. ऑपरेशनल नाही आहे, ते बिघडलेलं आहे, त्यांचं काम चालू आहे रिस्टोर करायचं पूर्ण. ना धरणाचं दिसलं मी दाखवलंय झूम करून. डोंगरांचं सगळं हे झालं इथे, पूर्ण ते टोपोग्राफी त्याची तयार केली. हे पूर्ण हे आता खराब झालंय, पण आता तुम्ही पाहू शकता इथे काम सुरू आहे त्याचं रिस्टोरेशन वर्क. आणि काल विंडशॅलेटच्या रूममधनं जो डॅम दिसत होता, हा तोच कोयना डॅम आपण इथे पाहतोय. आताही त्याचीच प्रतिकृती इथे उभारलेली आहे. कुठली ही? बरोबर, नेहरू गार्डन डॅम. आणि तसंच रिअलिटीमध्ये इथे हे गार्डन आहे आणि इथे हे धरण आहे. मॅपवर बघितलं तरी समोर धरण जर बघाल तुम्ही लेफ्ट साईडला धरणाच्या, म्हणजे आपण समोर असो डॅमच्या, तर त्याच्या लेफ्ट साईडला नेहरू गार्डन दिसतं मॅपवर. तर ह्या नेहरू गार्डनच्या आतमध्ये यशोगाथा नावाने एक छोटंसं ऑडिटोरियम उभं केलेलं आहे. त्यामध्ये कोयना डॅम आणि कोयना हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट ह्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात येते. महाराष्ट्रात कसं 4 टप्प्यांमध्ये हे कोयना धरण आणि इकडचं हे कोयना वीज पुरवठा निर्माण करण्यात आला, त्याबद्दलची संपूर्ण विस्तृत माहिती ऑडिओ व्हिज्युअल थ्रू सुद्धा इथे देण्यात येते. इथे आलात तर ही एवी अगदी आवर्जून पहा. तुमच्यासोबतच्या लहान मुलांना महाराष्ट्राची ही यशोगाथा नक्कीच दाखवा. आणि बाकीची माहितीचा व्हिडिओ घेणं अलाउड नाही आहे इथे. आता आम्ही एवी बघायला जाणार आहोत. तुम्ही इथे आलात की संपूर्ण ही माहिती जरूर घ्या. तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून इथे पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट ह्याची माहिती देणारी जी एवी आहे त्याची टूर तुम्ही निश्चितच घ्या. कारण एक मी निश्चित सांगेन की आपला महाराष्ट्र राज्य सगळ्यात पहिले स्वयंभू झाला वीज निर्मितीच्या बाबतीत. आणि त्यासाठी जे जे प्रकल्प इकडे उभारण्यात आले त्याची संपूर्ण माहिती आणि खूपच अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आणि ती निश्चितच तुम्ही पहा आणि ऐका. आणि लहान मुलांना तर आवर्जून घेऊन या तुमच्या. त्यानंतर इथूनचा निरोप घेत आम्ही पुढे निघालो. वाटेत काही शेतं होती आणि बाहेर शेतकरी स्वतः त्यांचं धान्य विकत होते. तर इथून इंद्रायणी, अर्थात इंद्रायणी तांदूळ अनपॉलिश्ड आणि नाचणी मी घेतली. आणि त्यानंतर वाटेत हे एक छान अशी टपरी दिसली, तिथे मस्त चहा वगैरे प्यायलो. आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला लागलो, अर्थात परतीच्या प्रवासाला. कसा आहे बासुंदी चहा?
खूपच सुंदर आहे आणि ॲक्च्युली बासुंदीची चव येते आहे. दूध असं ते उकळून घट्ट करून जी चव येते ना तशी खूपच सुंदर चव. अतिशय कमी गोड आहे आणि त्यामुळे खूप छान वाटते त्याला. बस त्यानंतर अतिथी फॅमिली रेस्टॉरंट इथे जेवणासाठी थांबलो. साधारण 4 वाजले होते आम्हाला जेवायला आणि एक प्रशस्त सिटिंग आहे इकडे. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. पहिलाच दिवस मंगळवार होता, आज वर्षाचा पहिला दिवस, त्यामुळे मी नॉनव्हेज खाणार नव्हते. आणि इकडे आम्ही नान, पालक पनीर, व्हेज लॉलीपॉप वगैरे असं ऑर्डर केलं होतं. जेवण छान होतं. तर एकूणच रिलॅक्स आणि रिज्युव्हनेट होऊन आम्ही परतीच्या मार्गावर लागलो आणि नवीन वर्षाचे येणारे चॅलेंजेस फेस करण्यासाठी पुन्हा नव्याने आता आम्ही तयार आहोत. काही नाही रे, ट्रॅफिक दाखवते म्हणून ऑन केलेला कॅमेरा. ॲक्च्युली तर मी सुमुखचा नवीन चष्मा दाखवते तुम्हाला. आणि 1-2 वर्षांपासून हे लेन्सकार्टचे क्लिप ऑन चष्मे जमवायला ह्याने सुरुवात केली आहे. हा एक नवा छंद त्याला लागला आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काय आवडलं ते कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट.